फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपणास विनंती आहे की आपण या चॅनलचे व्हिडिओ पाहत असाल आणि या चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जे काय आरोग्य भरती असेल किंवा इतर जे काय महत्त्वाच्या गव्हर्नमेंट जे काय हेल्थ रिलेटेड जे काय आरोग्य क्षेत्राच्या रिलेटेड भरती असेल त्या संबंधित जे काय अपडेट आहे आपण या ठिकाणी देत असतो. त्यामुळे मित्रांनो, या चॅनलला लागलीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा. मित्रांनो, या ठिकाणी जे काय आरोग्य विभाग 2023च्या जे काय भरती संदर्भात या ठिकाणी चर्चा करत असताना मित्रांनो, जे काय विभागाचे जे काय परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत, अत्यंत पारदर्शकपणाने या परीक्षा पार पडलेल्या आहेत. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी दिसून आलेला नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना जे काय भरती संदर्भात खूप आशा या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तर मित्रांनो, जे काय विद्यार्थ्यांच्या किंवा कॅन्डिडेटच्या लॉग इन आय डीमध्ये त्यांची जे काय रिस्पॉन्स शीट आहे, जे काय त्यांनी उत्तरे दिलेली आहेत त्यांच्या लॉग इन आय डीमध्ये रिस्पॉन्स शीट आलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना अंदाजित त्यांचे किती मार्क या ठिकाणी मिळणार आहेत किंवा किती क्वेश्चन चुकलेले आहेत ह्या त्यांचा अंदाज त्यांना बांधता येतो. त्याचबरोबर काही पदांचे क्वेश्चन पण या ठिकाणी चुकलेले आहेत आणि त्या क्वेश्चनच्या बाबतीत जे काय आपले ऑब्जेक्शन असतील किंवा मग जे काय आपण त्याला म्हणत हरकत असेल, काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत, काही विद्यार्थ्यांनी नोंदवली नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नोंदवा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल. त्या ठिकाणी दुसरा एक प्रश्न आहे मित्रांनो, जे काय ऑब्जेक्शन आहेत किंवा मग एखादा प्रश्न चुकला असेल तर तो प्रश्न सर्वच विद्यार्थ्यासाठी त्याला काय मिळतील, मार्क मिळतील. म्हणजे ज्यानं ऑब्जेक्शन घेतलं त्याला नाही, तर तो क्वेश्चन जर चुकला असेल तर सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे मार्क मिळतील. तर अशा गोष्टी झाल्यामुळं काही क्वेश्चन चुकल्यामुळं त्याचे पण काही विद्यार्थ्यांना मार्क मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, जे काही स्टाफ नर्स असेल किंवा मग फार्मासिस्ट असेल, औषध निर्माण अधिकारी असेल, यांचे जे काय परीक्षा आहेत एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाल्यामुळं त्यांचे जे काय मार्क या ठिकाणी जे काय मार्क मिळतील, जे काय ऑब्जेक्शन झाल्याच्या नंतर जे काय त्यांचे मार्क येतील आणि त्यांच्यानंतर त्याची काय होईल, नॉर्मलायझेशन प्रक्रिया होईल आणि नंतर परत त्यांचे आफ्टर नॉर्मलायझेशन असे मार्क या ठिकाणी डिस्प्ले केले जाईल. तर या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा मला फोन करून किंवा व्हॉट्सअपवर प्रश्न होते की सर एक्सपेक्टेड किंवा अपेक्षित कट ऑफ काय असेल. तर मित्रांनो, जी काय आरोग्य विभागाची परीक्षा आहे, जवळपास 8 विभागामध्ये मंडळासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले होते. ऑल महाराष्ट्रासाठी या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेले नव्हते. त्यामुळं जे काय कट ऑफ असेल, विभागाचा जो का कट ऑफ असेल त्या विभागासाठी असणार आहे. म्हणजे समजा मी कोल्हापूरमधून फॉर्म भरला असेल, कोल्हापूर किंवा मग औरंगाबाद, आपण त्याला छत्रपती संभाजीनगर म्हणूयात, तर याच्यासाठी कट ऑफ वेगवेगळा असणार आहे, लातूर विभागासाठी वेगळा असणार आहे. त्यामुळं आपण आत्ताच तरी जे काय अंदाजित कट ऑफ आपण सांगू शकत नाही, परफेक्ट कट ऑफ सांगू शकत नाही. परंतु जे काय क्वेश्चन पेपर होता, सोपा होता, परंतु त्यामध्ये इझी असलं तरी बी त्याचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले आहेत. त्यामुळं कट ऑफ सुद्धा कमी लागण्याची शक्यता आहे. ओके मित्रांनो, आपल्याला अंदाजित कट ऑफ या ठिकाणी सांगण्यापेक्षा आपण या ठिकाणी सर्वे करणार आहोत. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे काय आपण गुगल फॉर्म दिलेला आहे, त्या गुगल फॉर्ममध्ये आपली पोस्ट, आपला सर्कल आणि आपल्याला जे काय रिस्पॉन्स शीटमध्ये आपले आलेले उत्तर, त्यानुसार जे काय आपला मिळणारे मार्क आहेत या ठिकाणी तुम्ही मेन्शन करा. आपण नंतर मग जे काय पोस्ट आणि जे काय सर्कल असेल त्यानुसार आपण अपेक्षित जे काय कट ऑफ आहेत या ठिकाणी आपण सांगणार आहोत. मित्रांनो, अंदाजे गोष्टी बोलण्यापेक्षा आपण ॲक्च्युअल या ठिकाणी सर्वे करू आणि त्यानुसार आपण जे काय कट ऑफ काय येईल या ठिकाणी आपण सांगणार आहोत. त्यामुळं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे, त्यामध्ये तुमचे जे काय मार्क आहेत, नाव आहे किंवा सर्कल आहे, पोस्ट आहे, त्याचबरोबर कॅटेगरी आहे, ते पण तुम्ही मेन्शन करा. म्हणजे आपण कॅटेगरी वाईज, पोस्टनुसार, सर्कलनुसार आपण काय करणार आहोत, या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी काय येतो ते पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, DHS किंवा आरोग्य भरती संदर्भात आपण एक व्हॉट्सअप ग्रुप पण या ठिकाणी बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये आपण जॉईन होऊन जे काय अपडेट असतील किंवा जे काय भरती संदर्भात चर्चा असतील त्या ठिकाणी करू शकता, माहिती घेऊ शकता. त्या ग्रुपची पण लिंक जॉईन होण्यासाठी तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्या ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता.
या ठिकाणी मित्रांनो परत एकदा दुसरी गोष्ट म्हणजे जे काय DMER ऑर्ग भरती संदर्भात किंवा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या भरती संदर्भात वेबसाईटवरती कोणतेही आतापर्यंत अपडेट आलेले नाही. त्याचा पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा क्वेश्चन होता. अपडेट आल्याच्या नंतर त्यावर आपण व्हिडिओ बनवूयात. परंतु या ठिकाणी मित्रांनो जे काय आरोग्य विभाग 2023 भरती संदर्भात ग्रुप सी चा जो काय कट ऑफ आहे तो आपण गुगल फॉर्मचे रिस्पॉन्स आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी एक विस्तृत किंवा डिटेल असा व्हिडिओ बनवूत आणि त्यामध्ये आपण काय करणार आहोत, ॲक्च्युअल जे काय कट ऑफ काय येईल आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये गुगल फॉर्म आहे, ज्यामध्ये आपण आपल्याला मिळाले मार्क, पोस्ट, सर्कल आणि नाव ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मेन्शन करा. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपला पण या ठिकाणी जॉईन व्हा. अधिक माहितीसाठी किंवा इतर माहितीसाठी तुम्ही मला माझा जे काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला व्हॉट्सअप करा. त्याचबरोबर काही खूप महत्त्वाचं काम असेल तुम्ही कॉल पण करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर या ठिकाणी जर जे काय फार्मासिस्ट एक्झामचा जर कट ऑफ पाहायचा असेल तर जनरली जे काय ओपन जाईल त्यामध्ये 130 पर्यंत जाण्याची शक्यता आहे ओपन EWS. ओके. त्याचबरोबर OBC 120 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. SC ST 115. ओके. ते 120 पर्यंत जाण्याची ST तर खूप कमी जाईल. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे काय तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी 45% मार्क घेणं गरजेचं आहे. म्हणजेच 200 पैकी तुम्हाला 90 मार्क असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही काय असणार आहेत या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. तुमचा या ठिकाणी विचार होईल. जर तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क येत असेल तर मित्रांनो तुम्ही थोडं या ठिकाणी तुम्हाला थोडे चान्सेस कमी आहेत. परंतु तुमचे शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली असेल तर नॉर्मलायझेशन नंतर तुमचे मार्क वाढू शकतात. त्यामुळे तुम्हाला पण या ठिकाणी आशा ठेवणं गरजेचं आहे, होप ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो काही पोस्टसाठी एक्सपिरियन्स किंवा मग जे काय क्वालिफिकेशनमध्ये एक्सपिरियन्सची जी काय आवश्यकता आहे असे विद्यार्थी जर फॉर्म भरला असेल आणि त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर त्यांनी पण थोडं या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्टाफ नर्ससाठी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जे काय कट ऑफ आहे तो पण कमी लागण्याची शक्यता आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर सोपा असून अवघड गेलेला आहे, कन्फ्युजिंग पेपर होतात. त्यामुळं जे काय ओपनचा स्टाफचा जे काय स्टाफ नर्सचा जे काय असेल आता त्यानंतर आपण प्रायव्हेट गव्हर्नमेंट ह्या गोष्टी आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. परंतु परत एकदा सांगतो मित्रांनो की तुम्ही जेव्हा गुगल फॉर्म भरताना स्टाफ नर्सच्या बाबतीत प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन करा. त्याचबरोबर स्टाफ नर्सच्या बाबतीत पुरुष आणि महिलासाठी 10चं 90 आणि 10चं प्रमाण होतं. त्यामुळे या ठिकाणी जे काय महिला आहेत त्या 90% मध्ये येतात. त्यामुळे त्यांना चान्सेस ज्यांना चांगले 90च्या पुढे मार्क येत आहेत स्टाफ नर्समध्ये त्यांना या ठिकाणी 100% चान्सेस आहेत. मॅक्झिमम महिला या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे स्टाफ नर्सच्या बाबतीत सुद्धा तुम्ही गुगल फॉर्ममध्ये फिमेल मेल असं या ठिकाणी मेन्शन करा. या ठिकाणी आपण थांबूयात. तुम्हाला काही अडचण असेल तर मला कॉल करा. त्याचबरोबर शेवटी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.